टिफिन उघडल्यावर आतमधील वस्तू पाहून मला तर आश्चर्याचा धक्का बसला. माझी बायको मला टिफिनमध्ये हे सर्व का द्यायची आणि ती एवढी महागडी गोष्ट मला रोजच्या रोज का देते? मला काहीच कळत नव्हतं आणि माझ्या बायकोकडे रोजच्या रोज ही गोष्ट कुठून येते? मला आता समजायला लागलं होतं की त्या भिकाऱ्याची तब्येत दिवसांदिवस चांगली होत चालली आहे, परंतु माझ्या बायकोची तब्येत का बिघडू लागली आहे? या सर्व गोष्टीचं कारण मला काहीच समजत नव्हतं आणि आता मला ते शोधून काढायचं होतं. मला माझ्या बायकोकडून उत्तर हवं होतं की तिने हे सर्व का केलं. मागच्या काही दिवसापासून ती मला सारखं विचारायचा प्रयत्न करत होती की ती मला टिफिनमध्ये असं काय टाकून देते. जेव्हा तो भिकारी मला आशीर्वाद देताना म्हणाला नसला की या डब्यामध्ये एक मौल्यवान वस्तूसुद्धा आहे, तर मला ही गोष्ट बिलकुल समजत नव्हती आणि माझं जेवण मी असेच रोजच्या रोज त्या भिकाऱ्याला देत गेलो होतो. मी याच विचारात गुंग झालो होतो आणि टिफिन घेऊन घरी परत आलो. माझी बायको मेघा मला यावेळी घरी पाहून दचकली आणि मला म्हणाली, संकेत, तुमची तब्येत ते ठीक आहे ना? आज तुम्ही एवढ्या लवकर घरी कसं काय आलात? मी मेघासमोर टिफिन उघडला आणि म्हणालो, मला खरं सांग, हे सर्व काय आहे आणि तू हे का केलंस? माझं म्हणणं ऐकल्यानंतर आणि टिफिन पाहून मेघा म्हणाली, तुम्हाला ही सर्व गोष्ट आज समजली का? तुम्ही आजपर्यंत कधी टिफिन उघडून पाहिला नाही का? मेघाच्या बोलण्यावर मी काही वेळ शांत राहिलो आणि त्यानंतर तिला सांगितलं की आजपर्यंत तू टिफिनमध्ये जे काही जेवायला दिलं असेल ते मी कधी खाल्लंच नाही. मी ते जेवण एका भिकाऱ्याला द्यायचो आणि आज पहिल्यांदा मी टिफिन उघडून पाहिला तर मी धक्काच राहिलो. तुला एवढं महागडी वस्तू कुठून मिळाली आणि ही गोष्ट डब्यात देण्यासारखी तुला मुख्य हेतू आहे काय? माझं हे बोलणं ऐकून मेघाही काही वेळ शांत राहिली आणि त्यानंतर तिने मला जे काही सांगितलं ते ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. माझं नाव संकेत आहे. 1 वर्षापूर्वी माझं मेघासोबत लग्न झालं. मेघा माझी खूप काळजी घ्यायची. तिच्यामध्ये ती प्रत्येक गोष्ट होती ज्यामुळं ती कुणाचंही मन जिंकून घेऊ शकत होती आणि तिच्या या स्वभावामुळं मी तिचं प्रत्येक म्हणणं ऐकायचो. माझे आईवडील कोकणात राहत असायचे आणि नोकरीच्या निमित्ताने मी आणि मेघा पुण्यात राहत होतो. पुण्याच्या धावपळीच्या जीवनात मी मेघासोबत अगदी आनंद जीवन जगत होतो. परंतु मेघा कधी कधी अशी वागायची की मी अंदाज लावू शकत नव्हतो. मेघाला काही अशा सवयी होत्या ज्या वेगळ्या विचित्र असल्या ज्याचा मी अंदाजही लावू शकत नव्हतो. परंतु माणूस ज्याच्यावर प्रेम करतो त्याला त्याच्या सर्व विचित्र सवयीसोबत कबूल करत असतो. हेच म्हणणं खरं ठरेल. मला माहीत होतं की मेघासारखी मला एक जीवनसाथी कधीच सापडणार नाही. असेच जीवन चालले होते आणि आमच्या आयुष्यात एक मोठं वादळ आलं जेव्हा मी खूप आजारी पडलो. माझ्या या आजारपणाला पाहून मेघा खूप टेन्शनमध्ये आली आणि मला जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. हॉस्पिटलमध्ये मी 2 दिवस ॲडमिट होतो. माझे खूप सारे टेस्ट करण्यात आले आणि मला डिस्चार्ज वेळी सांगण्यात आलं की बाहेरचं अन्न खाल्ल्यामुळं माझी तब्येत खराब झाली आहे. मेघा ही गोष्ट माझ्या घरी सांगणार होती, परंतु मीच तिला अडवलं कारण उगाच घरच्यांना टेन्शन नको. मी तिला सांगितलं, मामूंचा आजार आहे, औषधं घेऊन बरा होईल. मामूली आजार आहे, औषधं घेऊन बरा होईल. हॉस्पिटलमधून घरी आलो. त्या औषधाने मी बरा देखील झालो होतो, परंतु मेघाचा स्वभाव आता खूप जास्त बदलला होता. ती माझ्यासोबत अशी वागायची की मी खूप जास्त आजारी आहे. मी तिला प्रत्येक वेळा सांगायचा प्रयत्न करायचो की मी ठीक आहे, ती जास्त काळजी करू नको, परंतु ती आता माझ्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने नजर ठेवत होती. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही होती की ती मला बाहेरचं जेवण अजिबात देत नव्हती. रोजच्या रोज ती मला टिफिन द्यायची जेणेकरून मी बाहेर जेवण करू नये. यामुळं एक दिवशी डायनिंग टेबलवर ठेवलेला टिफिन न घेता ऑफिसला जायला निघालो होतो तर तितक्यात मेघाने मला हाक मारली व म्हणाली, संकेत, तो टिफिन घ्यायला नाहीस का? मी मुद्दामहून नाटक केलं आणि म्हणालो, अरे हा, आज मी विसरलो आणि त्यानंतर टिफिन घेतला आणि ऑफिसला जायला निघालो.
परंतु मला टिफिनमधलं जेवण जेवायची अजिबात इच्छा नव्हती. मला तर बाहेरचं जेवायचं होतं. मला बाहेरचं बर्गर, पिझ्झा या गोष्टी खूप आवडायच्या, परंतु या गोष्टीमुळं माझी तब्येत खराब व्हायची होती. मला वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक खायला आवडायचे. अशा समस्या होऊ लागल्या होत्या आणि या सर्वामुळं मला 2 दिवस हॉस्पिटलमध्ये देखील ॲडमिट राहावं लागलं होतं. आणि त्यामुळं मेघा मला आता रोजच्या रोज टिफिन देत असे, परंतु मी एक दिवससुद्धा तो टिफिन उघडून खाल्ला नव्हता. मी रोजच्या रोज ते टिफिन कुणाला तरी देत असे. आज जेव्हा मी ऑफिसला पोहोचलो तेव्हा मला ऑफिसच्या बाहेर एक भिकारी दिसला. तो भुकेने पूर्णपणे व्याकुळ झालेला दिसत होता. तो माझ्याकडे काहीतरी खायला मागत होता. त्यामुळं मी माझ्या बॅगमधला टिफिन काढला आणि त्याला दिला आणि त्याला सांगितलं की हा टिफिनमधलं जेवण जेवल्यानंतर हा टिफिन वॉचमॅनकडे दे. मला तो टिफिन असाही कोणाला तरी द्यायचा होता आणि त्या भिकाऱ्याला जेवण दिल्यामुळं मला पुण्य देखील लाभणार होतं. हाच विचार करून मी त्याला जेवण दिलं होतं. माझ्या हातातून टिफिन घेऊन तो भिकारी खूपच खुश झाला आणि मला आशीर्वाद देऊन घाईघाईने टिफिन खाऊ लागला. मला ऑफिसला उशीर होत होता म्हणून मी ऑफिसमध्ये गेलो. दुपारी वॉचमॅन माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, ऑफिस बाहेर आलेल्या भिकाऱ्याने हा टिफिन माझ्याकडे दिला आहे. मी वॉचमॅनकडून टिफिन घेतला व माझ्या बॅगमध्ये ठेवला. संध्याकाळी जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा मेघाने मला विचारलं, संकेत, तू सर्व जेवण संपवलं आहेस ना? तेव्हा मी तिला सांगितलं, हो, मी सर्व जेवण संपवलं आहे. परंतु खरी गोष्ट तर ही होती की मी घरचं जेवण न खाता बाहेरचं पिझ्झा ऑर्डर केला होता. मला तर हे सुद्धा माहीत नव्हतं की मेघाने मला टिफिनमध्ये काय दिलं होतं. परंतु मी तिला खोटं सांगितलं की तू दिलेलं टिफिन मी पूर्ण संपवलं आहे. माझं बोलणं ऐकून मेघाच्या चेहऱ्यावर आनंद आला होता. मेघाचा स्वभाव असा होता की मी नेहमी छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घ्यायची. मला साधी संधी जरी भेटली तरी ती खूप टेन्शन यायचं आणि जेव्हापासून तिला कळालं होतं की बाहेरचं खाल्ल्यामुळं माझी तब्येत खराब झाली आहे तेव्हापासून तिने माझ्यावर खूप नियमित लागून केले. पुढच्या दिवशी सकाळी मला किचनमधल्या आवाजाने जाग आली. मेघा माझ्या आधी उठून माझ्यासाठी टिफिन बनवत होती. मला मेघाला त्रास द्यायचा नव्हता. मी तिला म्हणालो की मला टिफिन देऊ नकोस, परंतु ती होती की माझं काही ऐकायला तयारच नव्हती. ती म्हणाली की बाहेरचं जेवण जेवल्यामुळं तुमच्या शरीराला त्रास होतोय आणि त्यामुळं मी जे काही तुम्हाला टिफिनमध्ये देते तेच तुम्ही खायला आहे. मी ऑफिसला जायची तयारी केली आणि डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत होतो. तेवढ्यात मेघा टिफिन घेऊन आली आणि मला म्हणाली, आज सुद्धा पूर्ण टिफिन फिनिश करायचा. ती खूप प्रेमाने टिफिन माझ्यासाठी बनवत होती. मी मेघाला म्हणालो की तुला एवढा त्रास करून घ्यायची काय गरज होती? मी लहान मुलगा थोडाच आहे. एकदा बाहेरचं खाल्ल्यामुळं आजारी पडलो याचा अर्थ असा नाही की मी रोजच्या रोज आजारी होईन. माझं हे बोलणं ऐकून मेघा म्हणाली, मला हे सर्व करून आनंद मिळतो, त्यामुळं तू मला हे सर्व करण्यापासून थांबू नकोस. मेघाच्या बोलण्यावर मी तिला काही म्हणालो नाही व डायनिंग टेबलवर टिफिन उचलला आणि ऑफिसला दिशेने निघालो. गाडीमधून जेव्हा खाली उतरलो तेव्हा मी त्या भिकाऱ्याला शोधत होतो. ऑफिसच्या गेटपासून थोड्या अंतरावर तो भिकारी बसला होता. मी त्याला बोललो. मला पाहून तो धावत धावत माझ्याजवळ आला. मी माझ्या बॅगमधून टिफिन काढला, त्याला दिला आणि सांगितलं, टिफिन खाल्ल्यानंतर रिकामा टिफिन वॉचमॅनकडे दे. मला मेघाने बनवलेलं अन्न वाया जाऊन द्यायचं नव्हतं, त्यामुळं मी त्या भिकाऱ्याला ते अन्न दिलं. त्यामुळं मला त्या भिकाऱ्याने आशीर्वादसुद्धा मिळाला होता आणि मी सुद्धा पिझ्झा आणि बर्गर ऑर्डर करायला मोकळा झालो होतो. प्रकार रोजच्या रोज घडू लागला होता. मेघा मला टिफिन द्यायची व तो टिफिन मी त्या भिकाऱ्याला द्यायचा असे. करता करता 1 महिना झाला. दिवसांदिवस त्या भिकाऱ्याची तब्येत सुधारत चालली होती. तो माझ्यापेक्षा धडधाकट दिसू लागला होता. मी दिसताना तो माझ्याकडे धावत धावत यायचा व घाईघाईने माझ्याकडून टिफिन घ्यायचा. त्याची ही कृती पाहून मला खूप हसायला यायचं. आजकाल मला ऑफिसमध्ये खूप काम वाढत गेलं, त्यामुळं मला घरी जायला खूप उशीर व्हायचा. कधीकधी रात्रसुद्धा व्हायची आणि मेघा माझी वाट पाहायची. रात्रीसुद्धा जागी असायची. काल रात्री मला एक गोष्ट दिसू लागली होती की मेघाची तब्येत दिवसांदिवस खराब होत चालली होती. मी तिला विचारलं, तुला बरं नाही वाटत का?
तेव्हा मेघा मला म्हणाली की अहो मी एकदम ठीक आहे. जसजसं दिवस पुढे पुढे जात होते तसतसं त्या भिकाऱ्याची तब्येत सुधारत चालली होती. तर दुसरीकडे माझ्या बायकोची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली होती. म्हणून मी मेघाला म्हणालो की आपण डॉक्टरकडे जाऊया. तेव्हा ती माझ्यावर चिडली आणि म्हणाली, संकेत तुला काय झालं आहे मला काहीच कळत नाही. मी हे सर्व तुझ्यासाठी करत आहे. कदाचित मी सकाळी लवकर उठते आणि रात्री उशिरा झोपते त्यामुळं तुला माझी तब्येत थोडी खराब दिसत असेल. तुला जर माझी एवढीच काळजी वाटत असेल तर संध्याकाळी लवकर घरी येत जा. मेघाचं हे बोलणं ऐकून मला देखील तिचं म्हणणं पटलं. माझ्यामुळं मेघाची झोप पूर्ण होत नव्हती आणि त्यामुळं तिची तब्येत खराब होत होती आणि तो भिकारी ज्यांच्या रोज रोज घरगुती जेवण मिळत होतं त्यामुळं त्याची तब्येत दिवसेंदिवस चांगली होत चालली होती. आत्तापर्यंत मी हे समजत होतो, परंतु मला काय माहीत होतं की यामागं खूप मोठं रहस्य लपलं आहे. एके दिवशी मी ऑफिसमधून घरी परत आलो तेव्हा मला मेघाची तब्येत खूप खराब दिसली. तरीही ती जेवण वाढत होती. जेवण वाढत असताना चक्कर येऊन ती खाली पडली. मी मेघाला उचललं आणि तिच्यावर खूप ओरडलं. तिला म्हणालो, तुझा हट्ट मुळे आज तुझी तब्येत खराब झाली आहे. तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत डॉक्टरकडे चल. माझं हे बोलणं ऐकून मेघा म्हणाली, डॉक्टरकडे जायची काही गरज नाही. तुमच्या प्रेमामुळं मी अगदी बरी होईल. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात तोपर्यंत मला काही होणार नाही. तेव्हा मी तिच्यावर खूप जास्त चिडलो होतो, परंतु या गोष्टीचा तिला काही फरक पडत नव्हता. तिने सरळ सरळ डॉक्टरकडे जाण्यासाठी नकार दिला. मेघा अशीच होती. ती नेहमी डॉक्टरकडे जाणे टाळत असे. आज ती मेघासोबत काहीच न बोलता जेवलो आणि झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला जायला निघालो तेव्हा मेघाने माझा टिफिन माझ्या गाडीमध्ये ठेवला. मी ऑफिसमध्ये गेल्यावर तो टिफिन त्या भिकाऱ्याकडे दिला तेव्हा भिकारी मला म्हणू लागला, साहेब तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात. आजकाल लोक भिकाऱ्याला 1 रुपयासुद्धा देत नाही, परंतु तुम्ही तर स्वतःचे जेवण मला देत आहात आणि त्यासोबत एक मौल्यवान वस्तूसुद्धा देत आहात. त्या भिकाऱ्याचं हे बोलणं ऐकून मी खूप हैराण झालो. मी विचार करू लागलो, मी त्या भिकाऱ्याला अशी कोणती मौल्यवान वस्तू दिली? मी तर त्याला घरी बनवलेलं जेवण देत होतो. त्या भिकाऱ्याचं बोलणं ऐकून मी थोडा विचारात पडलो होतो. अशी कोणती गोष्टी मी त्याला दिली? मला त्याचं बोलणं विचारात पडलं. तो असं कोणती गोष्टीबद्दल बोलत होता, परंतु त्याला असं विचारायला मला योग्य वाटत नव्हतं. मी जर त्याला असं विचारलं तर त्याला काय वाटेल की माझी बायको मला टिफिनमध्ये काय देते हेच मला माहीत नव्हतं. त्यामुळं मी ठरवलं की उद्या टिफिन हा भिकाऱ्याला देणार नाही. तो टिफिन मी उघडून पाहणार. मेघा मला टिफिनमध्ये असं नक्की काय देत असेल ज्याला हा भिकारी मौल्यवान वस्तू समजतो. मी ही गोष्ट मेघाला विचारू शकत असतो, परंतु ती माझ्यावर भांडली होती म्हणून मी तिला ही गोष्ट विचारली नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी उठलो तेव्हा मेघा किचनमध्ये जेवण बनवत होती. आमचं भांडण झाल्यामुळं ती किचनमध्ये नेमकं काय करत होती हे पाहायला मी गेलो नाही. मी माझं आवरत त्यानंतर नाश्ता करून डायनिंग टेबलवर ठेवलेला टिफिन उचलला. मी ऑफिसच्या दिशेने निघालो. आजसुद्धा तो भिकारी ऑफिसच्या बाहेर थांबला होता, परंतु आज मी त्याला टिफिन दिला नाही, कारण की आज मला पाहायचं होतं की त्या टिफिनमध्ये नेहाने कोणती गोष्ट दिली आहे. ऑफिसमध्ये पोहोचलो तेव्हा बॉस माझ्या आधी पोहोचला होता, त्यामुळं मला टिफिन उघडायला वेळच भेटला नाही. लंच टाईममध्ये जेव्हा टिफिन उघडला तेव्हा त्या टिफिनमधली वस्तू पाहून मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. एक डब्यामध्ये तर नेमकं रेग्युलर जेवण होतं आणि दुसऱ्या डब्यामध्ये काळे काळे छोटे छोटे अंडे होते, ज्या अंड्यांना मेघाने ऑइलमध्ये फ्राय केले होते. ती अंडी पाहून तर मी हैराण झालो, कारण मी अशी अंडी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. ते नक्की काय आहे हे समजून घेण्यापूर्वी माझ्या शेजारी जेवत असलेला माझा कलिंग मला म्हणाला, हे काय आहे? मी त्याला सांगितलं, मलाही माहीत नाही की हे काय आहे. माझ्या बायकोने टिफिनमध्ये मला दिलं आहे. त्यानंतर त्या माणसाने अंड्यातील एक अंडं उचललं आणि चाखून पाहिलं आणि म्हणाला, तू तर वेडाच आहे संकेत, तुला या अंड्याबद्दल काहीच माहीत नाही का? ही तर कॉविलरची फिशची अंडी आहेत. केविलर फिश. मी हे तर नाव पहिल्यांदा ऐकलं होतं. मला त्या माणसाच्या डोळ्यात
वेगळीच चमक दिसत होती. तो मला म्हणत होता, हे अंडे खूप महाग असतात. थोडे जरी अंडे घेतलं तरी त्या किमती 8-10 हजार रुपये असू शकतात. आणि तुझ्या बायकोने तुला लंचमध्ये अंडी दिली आहेत. तुझ्या बायकोचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, परंतु हे अंडी देण्यामागं काहीतरी कारण असेल. तुला काही आजार आहे का? त्या माणसाचं बोलणं ऐकून मला त्या भिकाऱ्याची आठवण आठवली. कदाचित ही अंडी खाऊन असतो भिकारी तरुण चांगला झाला होता आणि म्हणून तो मला सारखं म्हणत होता की तुमच्या टिफिनमध्ये काहीतरी मौल्यवान गोष्ट आहे. मला काहीच कळत नव्हतं, त्यामुळं मी तो टिफिन पुन्हा पॅक केला आणि पुन्हा घरी जायला निघालो. मला मेघाकडून सत्य काय आहे हे जाणून घ्यायचं होतं. मी त्या अंड्याबद्दल गुगलवर देखील सर्च केलं. तेव्हा मला माहिती मिळाली होती हे अंडे खूप महाग असतात व आरोग्यासाठी त्याचे खूप फायदे आहेत. मी घरी जाऊन मेघासमोर तो टिफिन उघडला आणि तिला विचारलं, हे सर्व काय आहे? तेव्हा मेघाने मला सांगितलं, बाहेरचं अन्न खाऊन तुमची तब्येत खराब होत आहे. तुमच्या प्रतिशक्तीमुळं कमी झाली आहे, त्यामुळं कोणताही आजार तुम्हाला लगेच होऊ नये म्हणून डॉक्टरने सांगितलं होतं. तुमच्या प्रतिशक्तीमुळं लवकरात लवकर बरी झाली नाही तर यामुळं तुम्हाला मोठात मोठा आजार होऊ शकतो. तुमच्या स्किनला प्रॉब्लेम होऊन तुम्हाला कॅन्सर देखील होऊ शकतो. हे सर्व ऐकून मी खूप जास्त टेन्शनमध्ये आलो. मग मला माझ्या मैत्रिणीकडून ह्या अंड्याविषयी समजलं. तेव्हा मी म्हणाले, ही अंडी खूप महाग असतात, परंतु ही अंडी आरोग्यासाठी उत्तम असतात आणि तुमच्या आयुष्यापेक्षा ती माझ्यासाठी महाग नाही. आणि त्यामुळं मी माझ्या हौशी-मौशी कमी केल्या आणि पैसे वाचून तुमच्यासाठी ही अंडी आणू लागली, जेणेकरून ही अंडी खाऊन तुमची तब्येत लवकरात लवकर बरी होईल, तुमच्या प्रतिशक्ती वाढेल आणि कोणताही आजाराला तुम्ही बळी पडू नये. मेघाचं बोलणं ऐकून मी तर डोक्याला हात लावला. मेघाच्या हौशी-मौशी बंद करून मला पौष्टिक जेवण देत होती, परंतु मी ते जेवण एका भिकाऱ्याला देत होतो. मी मेघाची माफी मागितली आणि तिला म्हणालो, यापुढे मी बाहेरचं जेवण कधीच जेवणार नाही. त्यामुळं आम्ही दोघांनी मिळून ठरवलं, आठवड्यातून एकदा केवियर फिशचे अंडे दोघेही खाणार. अशा प्रकारे आम्ही तर आठवड्यातून एकदा 2दा अंडे खातो. हळूहळू आमच्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊ लागली आणि आम्ही आता खूप फ्रेश झालो होतो. मेघाला तिच्या स्वतःच्या तब्येतीची काळजी नव्हती, परंतु तिला तिच्या नवऱ्याच्या तब्येतीची चिंता होती. म्हणून ती तिच्या वाट्याचे पैसे जमा करून आपल्या नवऱ्याची स्वस्थ चांगली राहावं म्हणून प्रयत्न करत होती. परंतु तिच्या ह्या गोष्टीची तिच्या नवऱ्याला अजिबात किंमत नव्हती. परंतु असं म्हणतात ना, नाशीशक्तीची एक गोष्ट मनावर लागती, ती ही गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय तिला चैन पडत नाही. त्यासाठी तिला काहीही मनापासून सहन करावं लागतं, तरीही ती तिच्या ध्यानापासून मागे हटत नाही. याचेच आदर्श रूप उदाहरणार्थ म्हणजे मेघाचं जीवन आहे. मेघाने आपल्या नवऱ्यासाठी जे काही केलं ते योग्य होतं का? किंवा तिने ही गोष्ट करण्याआधी आपल्या नवऱ्याला सांगायला हवं होतं का? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.